नांदेड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। वाळू चोरी करून फरार झालेले 4 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहेत। आपले प्रतिनिधी गोपाल चव्हाण माहूरमधून अधिक माहिती देत आहेत। माहूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार मुगाजी काकडे यांनी तात्काळ कारवाई सुरू केली। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथुला यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घटनास्थळी पोहोचलेत। मात्र वाळू तस्करांनी 5 ट्रॅक्टर नदीपात्रात 5 ते 6 फूट पाण्यातून विदर्भात पळून नेले। सुरुवातीला पळ काढण्यास यशस्वी ठरले असले तरी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या धाडसी पथकासह या ट्रॅक्टरचा पाठलाग केला। त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 5 पैकी 4 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासोबत मंडळ अधिकारी शंकर मल्हारी चंदनकर, विलास लक्ष्मण शेडमाके आणि पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाणे यांनी सुरुवातीच्या छाप्यात ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे ही महत्त्वपूर्ण जप्ती शक्य झाली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहपोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहपोलीस निरीक्षक संदीप अन्य बोईंगवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, बाबू जाधव, चालक ज्ञानेश्वर भोपडे, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत सोनटक्के जाधव, पुष्पा पुसनाके आणि पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी माहूर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहे। ही यशस्वी कारवाई पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि अवैध व्यवसायात गुंतलेल्या विरुद्ध एक कडक संदेश आहे। या बातमीच्या पुढील घडामोडीवर आमचे लक्ष असेल, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।